हॅलो स्टुडंट, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण लास्ट टाइम आपण ट्रान्सलेशन प्रोसेसला स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सलेशन अँड विच आर द रिक्वायरमेंट्स रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. कोणत्या रिक्वायरमेंट्स आवश्यक आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण अमायनो ऍसिड पाहिलं, डीएनए पाहिलं, आरएनए पाहिलं आणि रायबोझोम पाहिलं. रायबोझोम हे काय आहे? दिस इज द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ओके, तर ह्या सर्व रिक्वायरमेंट आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिल्या. तर आज आपल्याला पाहायचं आहे मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन. मी लास्ट पिरियड मध्ये तुम्हाला जाताना सांगितलं होतं की ह्या मेकॅनिझमचा पोर्शन जो आहे हा खूप मोठा आहे. यामध्ये 3 स्टेप्स आहेत. एक म्हणजे इनिशिएशन म्हणजे सुरुवात होते, त्यानंतर इलॉंगेशन म्हणजे पॉलिपेप्टाइड चेनची लांबी वाढते आणि लास्ट मध्ये काय होते? टर्मिनेशन होते म्हणजे प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस ही स्टॉप होते. सो इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन, these are the 3 steps include in the translation process. बघा, मग आता ह्या स्टेप्स खूप मोठ्या आहेत. तर मी नोट्स तयार केलेले आहेत. तो जो कन्सेप्ट आहे तिन्ही स्टेपचा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आणि त्याच्या नोट्स आहेत. त्या नोट्स मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप वरती जसं की जेनेटिक कोड आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोडच्या मी तुम्हाला सेंड केल्या होत्या, तशाच प्रकारच्या या मेकॅनिझमच्या तुम्हाला नोट्स मी सेंड करणार आहे. ओके, कारण की हा कन्सेप्ट खूप मोठा आहे. तर बघा, मग आता सुरुवात कशी करायची आपल्याला मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशनची. सो मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन इन्व्हॉल्व 3 स्टेप्स. मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन इन्व्हॉल्व 3 स्टेप्स. तर त्यापैकी पहिली जी आहे ती आहे इनिशिएशन. पहिली कोणती आहे? इनिशिएशन म्हणजे त्याची सुरुवात कशी होते, ट्रान्सलेशन प्रोसेसची सुरुवात कशी होते. बघा आता मी तुम्हाला काय सांगतो. बघा, आता हा जो आहे आपला, हा इथं मी जो काढतो तो आहे mRNA. कारण की आपल्याला माहित आहे mRNA इज ऑलवेज स्ट्रेट आणि हे त्याच्यावरचे काय आहे? नायट्रोजन बेसेस. काय आहेत त्याच्यावरच्या? नायट्रोजन बेसेस. आणि हे जे mRNA चं स्ट्रँड असते हे ऑलवेज कसं असते? 5' to 3' डायरेक्शन. काय आहे हे? हे आहे mRNA स्ट्रँड. ओके, त्यानंतर जे इनिशिएशन कोडॉन असतात ते कोणते असतात? मग A, U आणि G. हे कोणते आहेत? तर धिस इज द इनिशिएटर कोडॉन. कोणते कोडॉन आहेत हे? इनिशिएटर कोडॉन. AUG आर द इनिशिएटर कोडॉन. मग बघा, आता हे आपल्याला सर्व माहिती आहे की हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर यामध्ये असते. मग जर समजा इथं जर tRNA जर ऍड झाला, बघा, मग आता इथं tRNA जर ऍड केला आपण, बघा मी मेकॅनिझमचं हेडिंग मोडतो कारण की आपल्याला वरती tRNA चा आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. बघा, मग जर समजा हा असा tRNA काढला आपण, आपल्याला माहित आहे की हेअरपिन मॉडेल ऑफ tRNA कशा प्रकारचं असते. हे अशा प्रकारचं समजा आपलं हेअरपिन मॉडेल ऑफ tRNA आहे. ठीक आहे. नंतर मग याला काय असतात? याला असतात अँटीकोडॉन. हे कोडॉन आहे आणि त्याला अटॅच काय असतात? तर अँटीकोडॉन. हे AUG. आता अँटीकोडॉन कोणते असतील? तर A ची पेअर होईल आपली U सोबत, U ची पेअर होईल A सोबत आणि G ची पेअर होईल C सोबत. UAC. मग हे जे तिन्ही जे कोडॉन आहेत आणि अँटीकोडॉन आहे यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड, यांच्यामध्ये डबल बॉन्ड, यांच्यामध्ये डबल बॉन्ड आणि यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. बघा, हे स्ट्रक्चर जे काढलं आपण, हे कशाला काढलं? tRNA चं स्ट्रक्चर काढलं. आणि इथं काय असते? इथं असते हा अमायनो ऍसिड. काय असते? हा अमायनो ऍसिड. आणि अमायनो ऍसिड कोणता असते? तर तो असते मिथिओनाइन. कोणता असते? हा मिथिओनाइन. बघा बोलो, काय सांगू राहिलो मी तुम्हाला, लक्ष द्या. हा जो गोल काढला आपण, हा काय आहे? हा अमायनो ऍसिड आहे. स्ट्रक्चर ऑफ tRNA आणि स्ट्रक्चर ऑफ mRNA. बघा, हे स्ट्रक्चर कशाचं आहे? tRNA चं स्ट्रक्चर आहे. आणि हे जे आहे त्याच्यावरचे हे आहेत अँटीकोडॉन. काय आहेत ते? अँटीकोडॉन. म्हणजे tRNA वर जे असतात ते असतात अँटीकोडॉन आणि mRNA वरती जे असतात त्याला म्हणतात कोडॉन. मग हे जे कोडॉन आणि अँटीकोडॉन आहेत हे जॉईंट एकमेकांसोबत थ्रू हायड्रोजन बॉन्ड. आणि हा हायड्रोजन बॉन्ड पण कसा असते की AU मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असते आणि CG मध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असते. मग ते उलट असलं तरी चालते, UA GC किंवा CG
डबल हायड्रोजन बॉन्ड आणि ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड कोणामध्ये असते ते आपल्याला इथं दर्शवलेलं आहे. बघा मग अँटीकोडॉन टीआरएनए वरचे आणि कोडॉन हे कशावरचे असतात, एमआरएनए वरती. मग हे जे एयूजी आहे दिस आर द इनिशिएटर कोडॉन, आणि हा जो आहे टीआरएनए, या टीआरएनए ला पण काय म्हणतात, इनिशिएटर टीआरएनए. सुरुवातीचा टीआरएनए त्याला म्हणतात इनिशिएटर टीआरएनए, आणि सुरुवातीचे जे कोडॉन आहेत एमआरएनए वरचे त्याला म्हणतात इनिशिएटर कोडॉन. बघा यामध्ये आता काय होते नेमकं, कशामध्ये, इनिशिएशन प्रोसेस मध्ये नेमकं काय होते. बिफोर द इनिशिएशन ऑफ ट्रान्सलेशन सुरू व्हायच्या आधी, बघा मी तुम्हाला आज याच्यामध्ये पूर्ण समजून सांगणारा नोट्स तुम्हाला मी जशा पॉइंट वाईज आहे त्या नोट्स मी तुम्हाला ग्रुप वरती पाठवणार आहे. व्हॉट हॅपन इन द इनिशिएशन. इनिशिएशन होणे म्हणजे काय, सुरुवात होणे. आता ट्रान्सलेशन प्रोसेसची डायरेक्ट सुरुवात होत नाही. सो फॉर द इनिशिएशन ऑफ ट्रान्सलेशन प्रोसेस अमायनो ऍसिड ऍक्टिव्हेशन इज इसेन्शियल. काय आवश्यक असते, अमायनो ऍसिड ऍक्टिव्हेशन इज इसेन्शियल. अमायनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन होणं आवश्यक आहे. सो फॉर ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड, मग अमायनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, एटीपी इज इसेन्शियल. एटीपी ची आवश्यकता असते बिकॉज एटीपी प्रोव्हाइड एनर्जी टू दॅट अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिडला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतात, मग हे एटीपी करतात. म्हणजे इनिशिएशन प्रोसेस डायरेक्ट सुरू होत नाही, तर त्यासाठी आधी अमायनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन होणं आवश्यक आहे. मग अमायनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन होण्यासाठी त्याला एटीपी ची आवश्यकता असते. बरं, मग अमायनो ऍसिड आता काय झालेले आहेत, ऍक्टिव्हेट झालेले आहेत. मग काय होतं बघा, मग जे स्मॉलर सब युनिट आहे रायबोझोमचा, आपल्याला माहित आहे दोन सब युनिट आहे, स्मॉलर सब युनिट अँड लार्जर सब युनिट. हे स्मॉलर सब युनिट काय होते बघा, स्मॉलर सब युनिट जॉईंट टू एमआरएनए, किंवा आपण ज्याला म्हणतो जॉईंट टू इनिशिएशन कोडॉन. जॉईंट टू इनिशिएशन किंवा इनिशिएटर कोडॉन कोणाचे, ऑफ एमआरएनए ऍट 5' एंड. बघा रे पूर्व काय आता एवढं आपलं हे आपण डायग्रामॅटिकली पोर्शन पाहिला, हा एवढा आपण हा थेरॉटिकली पाहू लागलो. हा जो आहे एवढा आपण डायग्रामॅटिकली काढलेला आहे ना. बघा अमायनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन होणं आवश्यक आहे, त्यासाठी एटीपी ची आवश्यकता आहे. मग स्मॉलर सब युनिट इनिशिएटर कोडॉनला काय होते, मग अटॅच होते. बघा आता स्मॉलर सब युनिट is attached to initiator codon of mRNA at 5' end. स्मॉलर सब युनिट त्याला आता अटॅच झालेला आहे. मग स्मॉलर सब युनिट जेव्हा अटॅच होते तेव्हा तिथं टीआरएनए पण येते. बघा मग स्मॉल सब युनिट ऑफ बाइंड टू mRNA at 5' end इनिशिएशन कोडॉन जे आहे त्यानंतर काय बघा, इनिशिएटर कोडॉन AUG इज प्रेझेंट विच इनिशिएट द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस. मग प्रोटीन सिंथेसिस प्रोसेसला इनिशिएट करण्यासाठी कोणते कोडॉन असतात, तर इनिशिएटर कोडॉन प्रोटीन सिंथेसिस प्रोसेसला इनिशिएट करतात. बघा काय झालं, स्मॉल सब युनिट AUG म्हणजे जर समजा इथे जर काढला आपण हे mRNA, बघा असं समजा आता आपण इथं हा mRNA काढला, इथं हे AUG आहेत इनिशिएटर कोडॉन. आपण आधी सांगितलं की इनिशिएटर कोडॉन काय करतात, स्टार्ट करतात प्रोसेसला. मग हे जे आहे रायबोझोमचं हे कोणतं युनिट आहे, स्मॉल सब युनिट. स्मॉल सब युनिट ऑफ रायबोझोम बाइंड टू इनिशिएटर कोडॉन. इनिशिएटर कोडॉनला बाइंड होतात. पुढे काय होते बघा, मग इनिशिएटर टीआरएनए बाइंड विथ इनिशिएटर कोडॉन. बघा रे हा जो आहे इनिशिएटर टीआरएनए बाइंड विथ इनिशिएटर कोडॉन बाय अँटीकोडॉन थ्रू हायड्रोजन बॉन्ड. अँटीकोडॉनच्या थ्रू त्या इनिशिएटर कोडॉनला बाइंड होते. बघा ना, हा इनिशिएटर टीआरएनए इनिशिएटर कोडॉन, हा इनिशिएटर टीआरएनए इनिशिएटर कोडॉनला बाइंड होते. कशामुळे, त्याच्या अँटीकोडॉनमुळे. आणि अँटीकोडॉन इनिशिएटर टीआरएनए चे कोडॉन सोबत कशाने बाइंड होतात, तर हायड्रोजन बॉन्डने बाइंड होतात. बघा हायड्रोजन बॉन्ड त्यांच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये ते बाइंड होतात. त्यानंतर बघा
tRNA कॅरीज ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड मिथिओनाइन. बघा tRNA मध्ये काय असते मग? tRNA कन्सिस्ट ऑफ ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड. ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड कोणतं असते त्याच्यामध्ये? ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड मिथिओनाइन. बघा कोणतं असते त्याच्यामध्ये? मिथिओनाइन हे ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड असते. हे कोणामध्ये असते मग? दिस इज इन यूकॅरियोट्स. हे कोणामध्ये असते मग? हे यूकॅरियोट्स मध्ये. बघा पूर्ण लक्षात ठेवा रे काय तर tRNA जो आहे हा याच्यामध्ये ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड असते. ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड मिथिओनाइन पण कोणामध्ये? tRNA मध्ये किंवा और कोणतं असते? फॉर्मिल मिथिओनाइन. फॉर्मिल मिथिओनाइन आणि हे फॉर्मिल मिथिओनाइन कोणामध्ये असते मग? इन प्रोकॅरियोट्स. इन प्रोकॅरियोट्स. तर बघा आता ही जी पहिली प्रोसेस आहे प्रोटीन सिंथेसिसच्या ट्रान्सलेशनची ती म्हणजे इनिशिएशन. व्हॉट हॅपन इन द इनिशिएशन? जस्ट सुरुवात झालेली आहे आपली इनिशिएशन प्रोसेसला किंवा प्रोटीन सिंथेसिसच्या ट्रान्सलेशनच्या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. मग सुरुवात व्हायच्या आधी मी तुम्हाला हे कन्सेप्ट सांगितले की mRNA जो स्ट्रँड काढला त्याच्यामध्ये 5' to 3' डायरेक्शन दाखवली. AUG हे इनिशिएटर कोडॉन असतात, त्याला tRNA बाइंड होते. tRNA वरती अँटीकोडॉन असतात, या अँटीकोडॉन आणि कोडॉनची पेअरिंग होते. थ्रू हायड्रोजन बॉन्डने ते अटॅच होतात. जो tRNA आहे त्या tRNA म्हणतात इनिशिएटर tRNA. त्याच्यावरती अमायनो ऍसिड कोणतं असते मग? मिथिओनाइन. हे मिथिओनाइन यूकॅरियोट्स मध्ये असते आणि फॉर्मिल मिथिओनाइन हे कोणामध्ये असते मग? प्रोकॅरियोट्स मध्ये असते. सो बिफोर initiation of translation process there is a activation of amino acid is essential. So for the activation of amino acid there is a need of or there is a ATP is essential for activation of amino acid. Once the amino acids are activated the smaller subunit of ribosome bind to initiator codon of mRNA. झालं नाही का? दाखवलं आपण किंवा कोणतं युनिट स्मॉल सब युनिट हे काय झालं? त्या कोडॉनला बाइंड झालं. मग जो इनिशिएटर tRNA आहे इनिशिएटर tRNA बाइंड विथ द कोडॉन ऑफ mRNA बाय अँटीकोडॉन थ्रू हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड काय होते? तो बाइंड होते. मग या tRNA मध्ये ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड असते. बघा ऍक्टिव्हेटेड tRNA केव्हा म्हणतात? जेव्हा tRNA ला अमायनो ऍसिड जॉईन होते. जर समजा हा असं जर स्ट्रक्चर आहे विदाउट अमायनो ऍसिड याला आपण फक्त tRNA म्हणू आणि जर याला अमायनो ऍसिड जर अटॅच झालं तर दिस इज कॉल्ड ऍज ऍक्टिव्हेटेड tRNA. ऍक्टिव्हेट केव्हा होते तो? जेव्हा त्याला अमायनो ऍसिड जॉईन होतात तेव्हा तो tRNA काय होते? ऍक्टिव्हेट होते. मग तेव्हा जो पहिला जो tRNA आहे त्याला म्हणतात इनिशिएटर tRNA. तर अशा प्रकारे ही जी पहिली प्रोसेस आहे ती म्हणजे कोणती? इनिशिएशन. पहिल्या प्रोसेस मध्ये काय झालं? फक्त आपलं स्टार्टिंग काय झाली? इनिशिएशनची स्टार्टिंग झाली. ओके. त्यानंतर आता दुसरी प्रोसेस पाहायची आहे ती म्हणजे आपल्याला कोणती? आता इलॉंगेशन. इनिशिएशन झालं आपलं. आता आपल्याला पाहायचं आहे इलॉंगेशन. बघा डायग्राम तुमच्या समोर आता आहेच ते मोठा मोठा डायग्राम दिला त्याच्यामध्ये तिन्ही डायग्राम त्या लास्ट मध्ये तुम्हाला काढावं लागतील. तर बघा आता इथं आपण काय दाखवलेलं आहे? इनिशिएटर कोडॉन वगैरे सर्व दाखवलेलं आहे. आता काय होते बघा? आता आपल्याला माहित आहे की अशा प्रकारे हे काय आहे? mRNA आहे. नंतर मग इथं स्मॉल सब युनिट अटॅच झालं. आता या इलॉंगेशन प्रोसेस मध्ये हे लार्ज सब युनिट त्याला अटॅच होईल आणि आपल्याला माहित आहे की दिस इज द स्ट्रक्चर ऑफ रायबोझोम. कशाचं स्ट्रक्चर आहे हे? कशाचं स्ट्रक्चर आहे? रायबोझोमचं स्ट्रक्चर आहे. कारण की रायबोझोम मध्ये दोन सब युनिट असतात. एक म्हणजे स्मॉलर सब युनिट आणि एक म्हणजे कोणतं? लार्जर सब युनिट रायबोझोम. ओके. मग रायबोझोमला 3 साइट असतात. कोणत्या कोणत्या असतात बघा? मग आपण कालच्या पिरियड मध्ये पाहिलं की पहिली साइट म्हणजे ए साइट, दुसरी साइट म्हणजे पी साइट आणि तिसरी साइट कोणती? ई साइट. अमायनो ऍसिड साइट, त्यानंतर पॉलीपेप्टाइड साइट आणि एक्झिट साइट अशा 3 प्रकारच्या साइट असतात. आता काय तयार झालं इथं? इथं आपल्या इथं काय तयार झालेला? आता हा इनिशिएटर ऍक्टिव्हेटेड tRNA तयार आहे. आता पुढे इलॉंगेशन प्रोसेस मध्ये काय होते बघा? सेकंड आहे आपली इलॉंगेशन.
इनिशिएशन आपण सुरुवात तर केलेली आहेच. आता व्हॉट हॅपन इन द इलॉंगेशन. तर ड्युरिंग दिस प्रोसेस ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड, बघा हे जे आहे या प्रोसेसच्या वेळेस जे ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड आहेत, ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड्स आर जॉइंट वन बाय वन, आर जॉइंट वन बाय वन. एक एक अमायनो ऍसिड एका एकाला जॉइंट होते बघा, जस्ट लाईक दॅट. अमायनो ऍसिड अमायनो ऍसिड अमायनो ऍसिड चालले हे एकामेकाला असे जॉइंट होतात. हे सर्व काय आहे, कालच पाहिलं आपण, हे काय आहे, हे सर्व अमायनो ऍसिड. आणि हे अमायनो ऍसिड एकामेकाला जॉइंट कशाच्या सहाय्याने होतात, तर पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने एकामेकाला जॉइंट होतात. कोणत्या बॉन्डच्या सहाय्याने, पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने एकामेकाला जॉइंट होतात. लक्षात घ्या तुम्ही, ही पॉलीपेप्टाइड चेन तयार झाली. ड्युरिंग दिस प्रोसेस द अमायनो ऍसिड्स आर जॉइंट वन बाय वन. एकामेकासोबत एक एक अमायनो ऍसिड असा जॉइंट होते. आणि कशाला जॉइंट होते, तर थ्रू पेप्टाइड बॉन्ड. सो ड्युरिंग दिस प्रोसेस ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड आर ऍडेड वन बाय वन टू फर्स्ट अमायनो ऍसिड मिथिओनाइन. हा जो पहिला अमायनो ऍसिड आहे, हा पहिला अमायनो ऍसिड कोणता आहे, हा मिथिओनाइन. या मिथिओनाइनला वन बाय वन अमायनो ऍसिड हे काय होतात, जॉइंट होतात. सो ड्युरिंग दिस प्रोसेस अमायनो ऍसिड्स आर जॉइंट वन बाय वन टू फर्स्ट अमायनो ऍसिड दॅट इज मिथिओनाइन. मिथिओनाइनला बघा आता समजा इथं मिथिओनाइन आहे, चला मग याला दुसरा जॉइंट, तिसरा, चौथा, पाचवा असे जॉइंट होत 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 शेवटी काय तयार होते, मग ती पॉलीपेप्टाइड चेन. आणि हे जे अमायनो ऍसिड आहे एकामेकासोबत कशाने जॉइंट होतात, तर पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने एकामेकासोबत जॉइंट होतात. अमायनो ऍसिड आर ऍक्टिव्हेटेड बाय एटीपी मॉलिक्यूल. दिस अमायनो ऍसिड बाइंड विथ अमायनो ऍसिड साइड ऑफ टीआरएनए रिझल्ट इनटू फॉर्मेशन ऑफ टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. बघा मग आता हे जे अमायनो ऍसिड आहेत, हे अमायनो ऍसिड कोणाला जॉइंट होतात, इथं टीआरएनए ला जॉइंट होतात. अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. तर टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स कशी तयार होते, बघा. When the amino acid are joined with tRNA, then there is a formation of tRNA amino acid complex. काय तयार होते मग तिथं, tRNA amino acid complex. बघा रे बरोबर काय आहे, पहिले काय आहे, अमायनो ऍसिड वरचा मिथिओनाइन आहे, त्याला काय जॉइंट आहे, दुसरा, तिसरा, चौथा असे अमायनो ऍसिड एकामेकाला जॉइंट होतात पेप्टाइड बॉन्डने. मग जेव्हा टीआरएनए ला अमायनो ऍसिड, बघा समजा आता मी इथं हा छोटासा टीआरएनए काढतो, बघा समजा आता हा टीआरएनए आहे, ठीक आहे. हा फक्त टीआरएनए आहे. कोण आहे हा, हा फक्त कोण, कशा स्ट्रक्चर आहे, टीआरएनए चं स्ट्रक्चर आहे. बट व्हेन अमायनो ऍसिड इज जॉइंट टू टीआरएनए, जेव्हा अमायनो ऍसिड या टीआरएनए ला जॉइंट होते, देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. काय तयार होते तिथं मग, अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. व्हेन अमायनो ऍसिड बाइंड टू टीआरएनए, देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. मग अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स तयार झालेली आहे. ऍडिशन ऑफ अमायनो ऍसिड ऑकर इन 3 स्टेप्स. हे जे ऍडिशन आहे अमायनो ऍसिडची, बघा आपण म्हटलं ना की अमायनो ऍसिडची ऍडिशन होते. ऍडिशन ऑफ अमायनो ऍसिड ऑकर्स इन हाऊ मेनी स्टेप्स, ऑकर्स इन 3 स्टेप्स. 3 स्टेप्स मध्ये अमायनो ऍसिडची ऍडिशन होते. आता कोणत्या कोणत्या त्या 3 स्टेप्स आहेत बघा. मग आता पहिली जी आहे ते पहिली आहे कोडॉन रेकग्निशन. पहिली कोणती आहे, कोडॉन रेकग्निशन. कोडॉन रेकग्निशन म्हणजे काय, कोडॉनला ओळखणे. पहिली स्टेप आपण म्हटलं ना किंवा ड्युरिंग दिस स्टेप अमायनो ऍसिड्स आर ऍडेड वन बाय वन टू मिथिओनाइन. मिथिओनाइनला ऍड होतात. त्यानंतर थ्रू द पेप्टाइड बॉन्ड मध्ये जॉईंट होतात. मग हा जो अमायनो ऍसिड जेव्हा टीआरएनए ला जॉईंट होते, हे मी तुम्हाला डायग्रामॅटिकली काढून दाखवलं. व्हेन अमायनो ऍसिड इज जॉईंट विथ द टीआरएनए, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कोणतं, टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. देन ऍडिशन ऑफ अमायनो ऍसिड ऑकर्स इन द 3 steps. So amino acid tRNA molecule enters at a site of ribosome. बघा आता ह्या साइट आहेत आता वेगवेगळ्या प्रकारच्या. समजा आपण अशा 3 साइट काढू. इथं ही काढली आपण ए साइट, ही काढली आपण पी साइट
आणि ही लास्ट वाली जी आहे ती आहे ई साइट. आहेत ना, जे अमायनो ऍसिड टीआरएनए आहे त्याला 3 साइट असतात, ए साइट, पी साइट आणि ई साइट. मग हा जो आहे आता टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स जी आहे ती कशामध्ये एंटर झालेली आहे? आता ही एंटर झालेली आहे आपली, बघा आता इथे स्ट्रक्चर काढतो मी तुमचं आपले टीआरएनएचं स्ट्रक्चर काढतो. टीआरएनए याला वरती असा हा अमायनो ऍसिड म्हणजे हे टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स इज एंटर इनटू द ए साइट. कशामध्ये एंटर झालेली आहे ती? ए साइट मध्ये आपली जी कॉम्प्लेक्स आहे ती कॉम्प्लेक्स आता एंटर झालेली आहे. थोडी मोठी काढतो आहे. हा अमायनो ऍसिड ए साइट मध्ये एंटर झाले. 3 साइट आहेत बघा. मग amino acid tRNA molecule enters at A site of ribosome. Anticodon bind with codon by hydrogen bond. याचे जे अँटीकोडॉन आहेत हे अँटीकोडॉन आता कोणाला बाइंड होतील? या कोडॉनला बाइंड होतील अँड थ्रू द हायड्रोजन बॉन्ड. कशाच्या थ्रू बाइंड होतील? मग ते हायड्रोजन बॉन्डच्या थ्रू काय होतील? ते बाइंड होतील. पहिली स्टेप मध्ये काय बघा, हे जे आहे हे काय आहे? हे आहे अमायनो ऍसिड टीआरएनए. अमायनो ऍसिड टीआरएनए म्हणजे त्याला अमायनो ऍसिड आहे आणि टीआरएनए आहे, तो एंटर होते ए साइट मध्ये आणि त्याचे अँटीकोडॉन या कोडॉनला बाइंड होतात. सो फर्स्ट कोडॉन रिकॉग्निशन. पहिली स्टेप कोणती आहे आपली? कोडॉन रिकॉग्निशनची. दुसरी आहे अमायनो ऍसिड ऑन टीआरएनए ऍट पी साइट. बघा आता हा इकडे मूव्ह होईल ना, मग हे अशा प्रकारे हा टीआरएनए, मग हा अमायनो ऍसिड पी चा आणि ए साइटचा एकामेकाला काय होईल? आता असा हा जॉईंट होईल. बघा कोणत्या स्टेप मध्ये? आता बी मध्ये काय होईल बघा, अमायनो ऍसिड ऑन टीआरएनए. बघा अमायनो ऍसिड ऑन टीआरएनए ऍट पी साइट. अमायनो ऍसिड ऑन टीआरएनए ऍट पी साइट अँड अमायनो ऍसिड on tRNA at A site. बघा दोन्ही साइटला अमायनो ऍसिड आपण दाखवलेला. बघा हा ए साइटचा अमायनो ऍसिड, हा पी साइटचा अमायनो ऍसिड. आता या दोघांचं काय होते? अमायनो ऍसिड ऑन tRNA at P site and अमायनो ऍसिड ऑन tRNA at A site joined by peptide bond. हे कशाने जॉईंट होतात? मग these are joined by peptide bond. कशाने जॉईंट होतात ते? या पेप्टाइड बॉन्ड. बघा आता हा जो आहे मधला हा कोणता आहे? पीपी जो लिहिला मी, हा कोणता आहे? पेप्टाइड बॉन्ड. पहिले ऍक्टिव्हेटेड टीआरएनए जे आहे टीआरएनए अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स. बघा एक डब्बा आहे ए साइटचा, दुसरा आहे पी साइटचा, तिसरा आहे ई साइटचा. ए साइट मध्ये टीआरएनए आणि वरती अमायनो ऍसिड आहे. पी साइट मध्ये टीआरएनए वरती अमायनो ऍसिड आहे. हा टीआरएनए अमायनो ऍसिड असणे म्हणजे याला म्हणतात टीआरएनए अमायनो ऍसिड मॉलिक्यूल. मग या दोघांचेही वरचे अमायनो ऍसिड एकामेकाला जॉईंट कोणत्या बॉन्डनी होतात? मग पेप्टाइड बॉन्डनी एकामेकाला जॉईंट होतात. त्यानंतर ट्रान्सलोकेशन. सी जी प्रोसेस आहे ती कोणती आहे? ट्रान्सलोकेशन. आता बघा ट्रान्सलोकेशनचा मिनिंग नेमका काय आहे? ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? ए मधून पी मध्ये जाणे, ए साइट मधून टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स हे पी मध्ये जाणे. बघा ए मधलं पी मध्ये जाणे याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्सलोकेशन? द प्रोसेस इन विच टीआरएनए मूव्स. बघा द प्रोसेस इन विच टीआरएनए मूव्स कोणापासून? मग फ्रॉम ए साइट टू पी साइट. ए साइट टू पी साइट टीआरएनए मूव्ह होण्याच्या प्रोसेसलाच म्हणतात ट्रान्सलोकेशन. द प्रोसेस in which tRNA moves from A site to P site is called as translocation. आणि हे कोणत्या एन्झाइमच्या सहाय्याने होते? तर हे बघा हे होते here ribozyme acts as a catalyst. इथं रायबोझाइम हा काय असते? कॅटलिस्ट असते. here ribozyme acts as a catalyst म्हणून तो काम करते आणि at this time first tRNA at P site kick off. मग आता P साइटचा जो tRNA आहे तो काय होते? किक ऑफ होते. बघा आता ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? समजा आता मी आता इथं ए साइट मध्ये आहे,
मी tRNA आहे, माझ्यावरती अमायनो ऍसिड आहे म्हणजे अमायनो ऍसिड tRNA आहे मी. मग द मोमेंट किंवा द प्रोसेस इन विच tRNA इज मूव्ह इनटू द P साइट फ्रॉम A साइट टू P साइट. A साइट मधून P साइट येण्याच्या प्रोसेसला ट्रान्सलोकेशन म्हणतात. आणि याच्यामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून कोणतं एन्झाईम काम करते तर मग रायबोझाईम नावाचं एन्झाईम काम करते. आणि या वेळेस P साइट मध्ये जो tRNA आहे तो किक ऑफ होते, त्याला किक मिळते. मग आता काय होईल बघा. आता पुढे ट्रान्सलोकेशन मध्ये आपण हे तर पाहूनच राहिलो, पुढे बघा काय होते. आता अमायनो हे ऍक्च्युअली हे जे आहे हे अमायनो ऍसिडच आहे, किक ऑफ वगैरे जे आहे अमायनो ऍसिड tRNA P साइट, त्यानंतर जॉइंट पेप्टाइड बॉन्ड रायबोझाईम द प्रोसेस इन. हा आता हे जे आहे हा रायबोझाईमचा जो आहे पॉइंट, हा रायबोझाईमचा पॉइंट ऍक्च्युअली या अमायनो ऍसिड मध्येच आहे. रायबोझाईमचा पॉइंट. ओके बघा मग आता ट्रान्सलोकेशन मध्ये काय झालं की ए मधलं बघा, समजा ही ए साइट आहे आणि ही पी साइट आहे. आपण म्हटलं ना द प्रोसेस इन विच tRNA मूव्स फ्रॉम ए साइट टू पी साइट. आता हा tRNA कशामध्ये गेला? पी साइट मध्ये गेला. मग हा पी साइट मध्ये गेला तर ए साइट काय राहील? ही व्हॅकंट राहील, रिकामी झाली ना ए साइट. कारण की ए साइट मधला tRNA कशामध्ये गेला? पी साइट मध्ये गेला, तर ए साइट रिकामी झाली. रिकामी झाली म्हणजे तो नवीन जो ऍक्टिव्हेटेड tRNA आहे तो ए साइट मध्ये येईल. बघा अशी प्रोसेस सुरू राहते. पहिले येते ए साइट मध्ये, नंतर जाते पी साइट मध्ये आणि शेवटी ते पॉलिपेप्टाइड चेन तयार झाली की तो जो tRNA आहे तो ई साइट मधून बाहेर निघते. एक्झिट साइट म्हणजे बाहेर निघण्याची साइट. आपण थिएटर मध्ये जातो, मूवी थिएटर मध्ये जातो, एंट्रान्स असते आणि एक्झिट असते. एंट्रान्स म्हणजे येण्याचा मार्ग आणि एक्झिट म्हणजे जाण्याचा मार्ग. तर आल्यानंतर तो ए मध्ये येते, ए मधून पी मध्ये जाते आणि ई मधून बाहेर पडते. तर अशा प्रकारची ही प्रोसेस सुरू राहते. एने पॉलिपेप्टाइड चेन तयार करणे, बाहेर निघून जाणे. एने पॉलिपेप्टाइड चेन तयार करणे, बाहेर निघून जाणे. म्हणजे जसं एखाद्या कंपनीमध्ये समजा बिस्लरीची बॉटल भरायची आहे, बॉटल येते, पाणी भरल्या जाते, झाकण लावल्या जाते, प्लास्टिकची कव्हर लावल्या जाते, बॉक्स मध्ये टाकल्या जाते आणि बॉक्स गाडीमध्ये लोड केल्या जाते. अशा प्रकारचा कट 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 प्रोसेस सुरू असते ना एखाद्या फॅक्टरीमध्ये. जस्ट लाईक दॅट. ए पी ई बाहेर, ए पी ई बाहेर आणि वर ते चालू मार्ग. जे पी साइट मधला tRNA त्याचा अमायनो ऍसिड एकामेकाला जॉईंट होऊन तिथं पॉलिपेप्टाइड चेन कट 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 अशीच तयार होते. आणि पॉलिपेप्टाइड चेन तयार होणेच म्हणजेच काय? प्रोटीन सिंथेसिस होणे. बघा मग आता ए साइट काय झालेली आहे? व्हॅकंट झालेली आहे. चार्ज tRNA molecule with amino acid come in A site. First uncharged tRNA molecule discharged from E site. बघा ना पोरं, तेच सांगू लागलो तुम्हाला. सुरुवातीला काय आहे आपल्या जवळ? tRNA. ठीक आहे. tRNA वरती अमायनो ऍसिड लागला की ते झालं tRNA अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. ते आली ए साइट मध्ये, ट्रान्सलोकेशन झालं, ते मूव्ह झाली ए साइट मधून पी साइट मध्ये. ठीक आहे. मग ए साइट व्हॅकंट झाली, तर तिकडून पुढचं tRNA अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स आले. मग या ए साइट आणि पी साइटच्या दोन्ही tRNA वरती काय आहे? अमायनो ऍसिड आहे. ते अमायनो ऍसिड एकामेकाला जॉईंट कशाने होतात? पेप्टाइड बॉन्डने होतात. मग ते जॉईंट झाले की वेगळी पॉलिपेप्टाइड चेन तयार होते. हा जो tRNA आहे पी मधला हा रिकामा राहिला, मग तो या ई साइट मधून बाहेर निघून जाते, एक्झिट होऊन जाते. आणि वरती जो रिझल्ट राहते, आपला जो प्रोडक्ट राहते ते कोणती राहते? तर अमायनो ऍसिडची चेन राहते, त्याला म्हणतात पॉलिपेप्टाइड चेन. When amino acids are added to polypeptide, this process is repeated. It takes 0.1 second, less than 0.1 second. तगारे बरोबर हे जे आहे अमायनो ऍसिड एकामेकाला जॉईन होण्याच्या प्रोसेसला वेळ किती लागते? तर 0.1 सेकंद पेक्षाही कमी वेळ लागते या अमायनो ऍसिड एकामेकाला लिंक होण्यासाठी, पेप्टाइड बॉन्ड तयार करण्यासाठी 0.1 सेकंद लागते फॉर द फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड. बघा मग दोन प्रोसेस आपण इथं कंप्लीट केलेल्या आहेत. पहिली म्हणजे इनिशिएशन, दुसरी म्हणजे इलॉंगेशन. इनिशिएशन मध्ये सुरुवात झालेली आहे. इलॉंगेशन मध्ये काय झालं एक वेळा मी पुन्हा सांगतो. बघा
ड्युरिंग दिस स्टेप ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड आर जॉईन वन बाय वन, एकामेकाला जॉईन होतात. मग पहिला मिथ्योनाइन त्याला चालले वन बाय वन एक 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 ऍड होत आणि कोणत्या बॉन्डनी मग पेप्टाइड बॉन्डनी. व्हेन अमायनो ऍसिड जॉईन टू tRNA, लुक ॲट हियर, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ tRNA अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. मग हे जे ऍडिशन आहे अमायनो ऍसिडची हे 3 स्टेप मध्ये. पहिला आहे कोडॉन रिकॉग्निशन. पहिले काय होते, हे अमायनो ऍसिड tRNA कॉम्प्लेक्स हे ए साइट मध्ये येते, या कोडॉन सोबत ते जॉईंट होते थ्रू कोणत्या बॉन्डनी, तर थ्रू हायड्रोजन बॉन्डनी जॉईंट होते. मग अमायनो ऍसिड ऑन tRNA at P site and amino acid on tRNA at A site joined together by peptide bond. कोणत्या बॉन्डनी, पेप्टाइड बॉन्डनी जॉईंट होतात. आणि हे कशामुळे होते, तर याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून काय काम करते, तर रायबोझाइम ऍक्ट्स ऍज अ कॅटलिस्ट. देन ट्रान्सलोकेशन, व्हाट हॅपन इन द ट्रान्सलोकेशन, the process in which tRNA moves from A site to P site, this is called as ट्रान्सलोकेशन. यालाच काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. आणि या ट्रान्सलोकेशन मध्ये काय होते, मग जर ए साइट मधून पी साइट मध्ये आला तर ए साइट व्हॅकंट झाली. मग ती व्हॅकंट जर झाली तर नवीन अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स त्यामध्ये, नवीन अमायनो ऍसिड tRNA कॉम्प्लेक्स त्यामध्ये येते, जॉईंट होते दोघेही अमायनो ऍसिड, पॉलीपेप्टाइड चेन होते. आणि हा जो पी मधला आहे याला किक ऑफ होते आणि हा कशामधून निघून जाते, हा ई साइट मधून निघून जाते. आणि या पेप्टाइड बॉन्डच्या फॉर्मेशनला वेळ जो लागते तो फक्त किती लागते, तर 0.1 सेकंद एवढाच वेळ लागते. म्हणजे पहिली प्रोसेस झाली आपली इनिशिएशन, दुसरी प्रोसेस झाली आपली इलॉंगेशन. आता आपल्याला तिसरी प्रोसेस पाहायची आहे आणि ती म्हणजे कोणती, टर्मिनेशन. आता हाऊ द ट्रान्सलेशन प्रोसेस इज स्टॉप और हाऊ द ट्रान्सलेशन प्रोसेस इज टर्मिनेट, ते आपल्याला पाहायचं आहे. सुरुवात झाली, इलॉंगेशन झालं. इलॉंगेशन म्हणजे काय, की जे अमायनो ऍसिड एकामेकाला असे जॉईंट होत 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 लांब अशी पॉलीपेप्टाइड चेन तयार होते, म्हणून त्या प्रोसेसला नाव आहे इलॉंगेशन. आणि ते पेप्टाइड बॉन्ड मुळे एकामेकासोबत जॉईंट होतात. नाउ द लास्ट स्टेप ऑफ ट्रान्सलेशन अँड दॅट इज टर्मिनेशन. टर्मिनेशन, आता टर्मिनेशन म्हटलं म्हणजे टर्मिनल कोडॉन हे या 3' एंड वरती असतात, आहे ना. mRNA 2 एंड आहेत, एक 5' तिथं इनिशिएटर कोडॉन असतात आणि 3' त्याला म्हणतात टर्मिनेशन कोडॉन, की जे स्टॉप करणारे जे कोडॉन आहेत, जे प्रोसेसला टर्मिनेट करणारे कोडॉन आहेत त्याला म्हणतात कोणते, टर्मिनेटर कोडॉन. मग हे कोणते कोणते आहेत बघा, ऍट द एंड ऑफ mRNA देयर इज अ स्टॉप कोडॉन. कोणते कोणते आहेत मग बघा, कोणते कोणते आहेत स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉन 3 प्रकारचे यामध्ये बघा, कोणते आहे, UAA, UAG आणि UGA. these are the stop codon. हेच रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी, तर प्रोसेसला टर्मिनेट करण्यासाठी. अँड these codons are present at the 3' end of mRNA. mRNA च्या 3' एंड वरती असतात हे तिन्ही स्टॉप कोडॉन. सो विच आर दी कोडॉन, आपण पाहिलं ना 64 कोडॉनच्या डिक्शनरी मध्ये 3 कोडॉन जे होते त्यांना आपण नाव दिलं होतं स्टॉप कोडॉन. आणि 61 कोडॉन जे होते ते काय होते, प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ 20 अमायनो ऍसिड अँड दॅट 20 अमायनो ऍसिड play an important role in the protein synthesis. So these are the 3 stop codon present at the 3' end of mRNA. Then stop codon not joined by anticodon. हे stop codon कोणत्याच anticodonला joint होत नाही. Anticodon of any tRNA not joined. बघा असं लिहू आपण इथं की not joined, कोणासोबत जॉईंट होत नाहीत. कोणत्याच tRNAच्या कोणत्याच अँटीकोडॉनला हे स्टॉप कोडॉन जॉईंट होत नाही. दिस स्टॉप कोडॉन नॉट जॉईंट टू अँटीकोडॉन ऑफ एनी tRNA. कोणत्याच tRNAच्या अँटीकोडॉनला हे जॉईंट होत नाही. द रिलीज फॅक्टर बाइंड टू स्टॉप कोडॉन. मग जो रिलीज फॅक्टर आहे दॅट रिलीज फॅक्टर बाइंड टू स्टॉप कोडॉन. कोणाला बाइंड होतात ते रिलीज फॅक्टर,
स्टॉप कोडॉनला बाइंड होतात आणि ही प्रोसेस काय करतात, प्रोसेसला ते टर्मिनेट करतात, स्टॉप करतात। बघा रिलीज फॅक्टर जॉईंट होतात स्टॉप कोडॉनला आणि प्रोसेसला काय करतात, टर्मिनेट करतात। म्हणजे बघा आता काय आहे तर टर्मिनेशन प्रोसेस सुरू कधी झाली बघा आता स्टॉप कोडॉन, 3 स्टॉप कोडॉन आहेत UAA UAG UGA कुठे असतात हे ऍट द 3' एंड ऑफ mRNA। हे कोणत्याच अँटीकोडॉनला कोणत्याच tRNAच्या कोणत्याच अँटीकोडॉनला हे जॉईंट होत नाही। मग जो रिलीज फॅक्टर आहे तो रिलीज फॅक्टर स्टॉप कोडॉनला जॉईंट होते, स्टॉप कोडॉनला जॉईंट होता बरोबर प्रोसेस टर्मिनेट होते किंवा प्रोसेस काय होते, स्टॉप होते। सो प्रोसेस इज टर्मिनेटेड, देन द पॉलीपेप्टाइड इज नाउ रिलीज इन द सायटोप्लाझम। मग आता हे टर्मिनेट झाल्यानंतर जे पॉलीपेप्टाइड चेन आहे ते सायटोप्लाझम मध्ये रिलीज होते। त्यानंतर जे 2 सब युनिट ऑफ रायबोसोम आहे, 2 सब युनिट ऑफ रायबोसोम these are also released in cytoplasm। हे पण सायटोप्लाझम मध्ये रिलीज होतात। जो tRNA आहे हा tRNA पण फ्री होते। बघा रे जशी प्रोसेस टर्मिनेट होते तशा प्रकारे काय काय होते, टर्मिनेट होता बरोबर पॉलीपेप्टाइड चेन सायटोप्लाझम मध्ये रिलीज होते। 2 सब युनिट की जे एकामेकासोबत Mg डाय पॉझिटिव्ह आयननी जॉईन झालेले आहेत। स्मॉलर सब युनिट अँड लार्जर सब युनिट आर जॉइंड विथ ईच अदर बाय Mg डाय पॉझिटिव्ह आयन which play an important role in the process of translation, and after the termination of translation process these 2 sub unit of ribosome are separated from each other and they are goes to the cytoplasm। then tRNA हा पण काय होते, फ्री होते। tRNA पण आता फ्री झाला। त्यानंतर mRNA ला काही ऍडिशनल सिक्वेन्सेस असतात। mRNA हॅज सम ऍडिशनल सिक्वेन्सेस। बघा रे पूर्व आता mRNA आहे आपल्या जवळ, मी इथं पुन्हा mRNA काढतो आपल्याला तो ऍडिशनल सिक्वेन्सेस तुम्हाला समजून सांगण्यासाठी। बघा हा mRNA आहे, या mRNA वरती हे आपले AUG किंवा हे इनिशिएशन कोडॉन आहे आणि हे कोणते आहे, टर्मिनेशन कोडॉन आहे। इथं हे जे आहे ते 5' एंड, इथं आहे 3' एंड, इथं AUG असतात आहे ना। आणि इकडे आपण यापैकी एक कोणतं लिहून टाकू, UAA असतात। हे आहे स्टॉप कोडॉन आणि हे आहे स्टार्ट कोडॉन। हे कोणते कोडॉन आहे, स्टार्ट कोडॉन, आणि हे कोणते कोडॉन आहे, दीज आर द स्टॉप कोडॉन। मग mRNA मध्ये बघा आता हा पॉइंट बघा, mRNA मध्ये काही ऍडिशनल सिक्वेन्सेस असतात। काय असतात, ऍडिशनल सिक्वेन्सेस असतात आणि त्या ऍडिशनल सिक्वेन्सेस जे आहेत ते ट्रान्सलेशन मध्ये भाग घेत नाही। बघा लक्षात घ्या काय सांगू राहिलो मी, mRNA वरती काही ऍडिशनल सिक्वेन्सेस असतात की जे ट्रान्सलेशन मध्ये भाग घेत नाही। मग त्या अशा प्रकारच्या या सिक्वेन्सेसला म्हणतात अनट्रान्सलेटेड रिजन। बघा काय म्हणतात त्याला, की जे भाग घेत नाही त्याला काय म्हणतात, अनट्रान्सलेटेड। अनट्रान्सलेटेड आहे की काय एक वेळा बोल मला, अनट्रान्सलेटेड रिजन्स काय म्हणतात त्याला, अनट्रान्सलेटेड रिजन म्हणजे UTR। व्हॉट इज मीन बाय UTR, अनट्रान्सलेटेड रिजन, की जे ट्रान्सलेट होत नाही तो रिजन। पण mRNA वरती असे काही स्पेशल सिक्वेन्सेस असतात, मी हे जे रॉंग ची गुण केलेली आहे म्हणजे ते ट्रान्सलेशन मध्ये सहभागी होत नाही, आणि जे ट्रान्सलेशन मध्ये सहभागी होत नाही त्या रिजनला म्हणतात अनट्रान्सलेटेड रिजन, अँड द शॉर्ट फॉर्म ऑफ अनट्रान्सलेटेड रिजन इज UTR, दॅट इज अनट्रान्सलेटेड रिजन। मग आता हा अनट्रान्सलेटेड रिजन असते कुठं, बघा हे जे आहे बघा, मी हे थोडेसे असे वेगळ्या प्रकारचे काढतो, हे असे झिगझॅग मोड मध्ये काढलेले आहे। हे आहे अनट्रान्सलेटेड रिजन बिफोर स्टार्ट कोडॉन, आणि इकडे असतात ते आफ्टर स्टॉप कोडॉन। बघा रे हे जे काढले मी
हे काय आहे ते UTR आणि हे इकडे काढले हे पण काय आहे UTR. नाउ लुक ॲट on mRNA some additional sequences are present which are not play an important role in the translation process, and that type of region called as untranslated region. That untranslated region present at the 5' end before start codon. स्टार्ट कोडॉनच्या आधी असतात 5' एंड वरती आणि स्टॉप कोडॉनच्या नंतर असतात 3' एंड नंतर असतात, त्याला म्हणतात UTR, दॅट इज अनट्रान्सलेटेड रिजन. समजा mRNA आहे, इकडचं 5' इकडचं 3', मग त्या 5' च्या अगोदर असतात UTR आणि या 3' नंतर असतात UTR. म्हणजे UTR म्हणजे काय अनट्रान्सलेटेड रिजन. सो अनट्रान्सलेटेड रिजन ऑफ mRNA प्रेझेंट ॲट 5' एंड बिफोर स्टार्ट कोडॉन and at 3' end after stop codon. स्टार्ट कोडॉनच्या आधी स्टॉप कोडॉनच्या नंतर जे स्पेशल सिक्वेन्सेस असतात mRNA वरती त्याला म्हणतात अनट्रान्सलेटेड रिजन. बिकॉज व्हाय दे आर कॉल्ड एज द अनट्रान्सलेटेड रिजन? Because they do not take part in the process of translation, so that's why they are called as untranslated region. Okay, तर अशा प्रकारचे या mRNA वरती काय असतात हे ऍडिशनल सिक्वेन्सेस असतात की ज्याला काय म्हणतात UTR, that is untranslated region. ओके, तर हे झालं पूर्ण टोटल तुमचं टर्मिनेशन बद्दल. मग फायनली mRNA पण काय होते बघा आता. फायनली हा mRNA पण सायटोप्लाझम मध्ये रिलीज होते. फायनली mRNA रिलीज इन द सायटोप्लाझम आणि इट कशामध्ये बघा सायटोप्लाझम मध्ये रिलीज होते आणि या mRNA ला डिनॅच्युअर्ड कोण करते बघा आता. डिनॅच्युअर्ड न्यूक्लिएजेस करते. कोण करते? न्यूक्लिएजेस. So hence we called mRNA is short lived. म्हणून आपण म्हणतो की mRNA हा कमी दिवस जगते किंवा तो शॉर्ट लाईव्ह आहे. कमी दिवस का जगते किंवा कमी दिवस का जिवंत राहते? कारण की त्याला डिनॅच्युअर्ड कोण करते? मग डिनॅच्युअर्ड करते न्यूक्लिएजेस आणि तेही कसं करते? इमिडिएटली एकदम चटकन त्याला डिनॅच्युअर्ड करते. म्हणून mRNA हा कसा असते? शॉर्ट लाईव्ड असते. त्याचा कालावधी हा कमी असते. बघा मग ह्याचं पूर्ण आपण टर्मिनेशन प्रोसेस पर्यंत आलेला आहे. इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन. व्हॉट हॅपन इन द टर्मिनेशन? टर्मिनेशन मध्ये 3 स्टॉप कोडॉन असतात. हे बघा कोणत्या एंडला असतात? 3' एंड ऑफ mRNA ला असतात. मग हे जे आहे स्टॉप कोडॉन कुठल्याच प्रकारच्या tRNAच्या कुठल्याच प्रकारच्या अँटीकोडॉनला जॉईंट होत नाही. ते त्यांना जॉईंट होत नाही. ते काय करतात? रिलीज फॅक्टर त्याला जॉईंट होते स्टॉप कोडॉनला आणि प्रोसेसला काय करते? टर्मिनेट करते. and after the termination of process the polypeptide chain is released in the cytoplasm. 2 subunit of ribosome are separated from each other and the tRNA also free. tRNA पण काय होऊन जाते? फ्री होऊन जाते है ना. त्यानंतर बघा आपण पाहिलं की mRNA वरती काही असे स्पेशल किंवा ऍडिशनल सिक्वेन्सेस असतात की ते ट्रान्सलेशन मध्ये भाग घेत नाही. mRNA consists of some additional sequences which do not play an important role in the process of translation, so that's why they are called as the untranslated region, that is UTR. And where is UTR is present on mRNA? Before the start codon and after the stop codon, UTR are present. And finally mRNA is also released in the cytoplasm and it denatured by nucleases immediately, so that's why hence mRNA is short life. म्हणून mRNA कसा असते? हा शॉर्ट लाईव्ह असते. So this is all about the mechanism of translation. मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशनच्या ह्या 3 स्टेप्स: इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. तर अशा प्रकारच्या 3ही स्टेप आपण पाहिलेल्या आहेत. तर या सर्व 3ही स्टेपच्या नोट्स मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती प्रोव्हाइड करतो. बघा इथं झालेला आहे आपला आता प्रोटीन सिंथेसिसचा पार्ट कंप्लीट, की ज्यामध्ये सेंट्रल डॉग्मा मध्ये आपण पाहिलं होतं की DNA टू mRNA बाय ट्रान्सक्रिप्शन, mRNA टू
प्रोटीन और पॉलिपेप्टाइड चेन बाय ट्रान्सलेशन. तर अशा प्रकारच्या दोन महत्वाच्या प्रोसेस प्रोटीन सिंथेसिसच्या जे म्हणजे ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. सो हियर we completed all the major process of protein synthesis that include translation and transcription. Transcription and translation, we completed all these two steps of protein synthesis. तर इथं आपण प्रोटीन सिंथेसिस कंप्लीट केलेलं आहे. ओके, सो द रिमेनिंग पोर्शन ऑफ दिस चॅप्टर we will see in the next lecture. Thank you.